प्रत्येकाची इच्छा असते की आपण 100 वर्ष जगावं, परंतु 100 वर्ष सुद्धा आपल्याला आरोग्यदायी जगणं आवश्यक असतं. नमस्कार मित्रांनो, आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये सध्या मी क्रीडा संकुलमध्ये आहे आणि क्रीडा संकुलमध्ये माझ्यासोबत औषधाचे तहसीलदार आदरणीय अडसूळ सर त्यांच्या एवढ्या प्रचंड बिडी शेड्यूलमध्ये देखील त्यांनी स्वतः आपल्या आरोग्यासाठी 1 तास देतात आणि 1 तास का देतात आपण त्यांना विचारूया. नमस्ते सर. सर्वांना नमस्कार. मी घनश्याम अडसूळ तहसीलदार औसा. गेल्या 5 वर्षापासून मी क्रीडा संकुल लातूर या ठिकाणी दररोज सकाळी 6:30 वाजता फिरण्यासाठी येतो. माझ्याबरोबर माझे मित्र कंपनी असतात. आपलं दिवसाचा शेड्यूल फार बिझी असतो. दिवसभर आपल्याला भरपूर काम करायचं असतं आणि तहसीलदार सारख्या माणसाला तर भरपूर काम करावं लागतं. सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत अनेक लोकांच्या समस्या त्यांना जाणून घ्यायच्या असतात आणि दिवसभर आपल्याला जर फ्रेश राहायचं असेल, दिवसभर प्रत्येकाच्या समस्या व्यवस्थितपणे ऐकून घ्यायच्या असतील तर आपण फ्रेश असणं आवश्यक असतं. आणि ते फ्रेश मी सकाळी 1 तास फिरतो दररोज. त्याच्यामुळे मी दिवसभर फ्रेश राहतो आणि लोकांच्या समस्या अतिशय चांगल्या पद्धतीने जाणून घेऊन समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आपणही आपलं आरोग्य ही आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे आपणही सर्वांनी दिवसातून 1 तास फक्त आपल्या आरोग्यासाठी काढावा आणि सकाळी 6 ते 7च्या दरम्यान किंवा 6 ते 8च्या दरम्यान 1 तास तरी क्रीडांगणावर आपल्या मित्र कंपनीबरोबर फिरावं. मित्र कंपनीसुद्धा आपल्या एनर्जी असते, ते सुद्धा आपल्या जवळ असणं, आपल्या बरोबर असणं आवश्यक आहे. तुम्ही एकटे फिरून फायदा नाही. ज्यावेळेस मित्र कंपनी असतात ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यामुळे आरोग्य आपलं चांगलं राहतं. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या दिवसाच्या शेड्यूलमधून 1 तास तरी आपल्या आरोग्यासाठी काढावा आणि आपण आरोग्यदायी जीवन जगावं. धन्यवाद. सर, मागच्या 5 वर्षापासून तुम्ही जे क्रीडा संकुल येतात त्या अगोदर आपल्या आरोग्याची परिस्थिती काय होती आणि 5 वर्षानंतर आजची डेट काय? कारण आता जर बघितलं ना, तुम्हाला तुम्ही भलेही आज 40-45 दिसता म्हणजे असाल, पण दिसता तुम्ही 30-35चे, म्हणजे एवढं चेहऱ्यावर तुमच्या तेज आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी आता मध्ये काय तुमच्या चेहऱ्यावर बदल? नाही, माझं वय सध्या 51 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी मी 40-45 वर्षाचा असेल, 45 वर्षाचा नाही. मी सुरुवात मात्र ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो, 2012 साली लातूरमध्ये आलो, तेव्हापासूनच मी सुरुवात केलेली. सुरुवातीला माझ्या चालण्यामध्ये खंड असायचा, परंतु गेल्या 1-2-3 वर्षापासून रेग्युलर येण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. आणि जे लोक वेगवेगळे कारण सांगतात व्यायाम करण्यासाठी, अशा नागरिकांना तुम्ही काय सांगाल? नाही, कारण वगैरे काय सांगू नका. आरोग्य फार महत्त्वाचं असतं. तुम्ही आरोग्य स्वतःचं व्यवस्थितपणे ठेवलं तरच तुमचं पुढचं आयुष्य सुखर आणि समाधानकारक जाईल. आपल्याला प्रत्येकाची इच्छा असते की आपण 100 वर्ष जगावं, परंतु 100 वर्ष सुद्धा आपल्याला आरोग्यदायी जगणं आवश्यक असतं. तुम्ही बेडवर राहून नुसतंच पडून राहून जगण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे 100 वर्ष शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे पाय चालले पाहिजेत, तुमचा मेंदू आणि तुमचं हृदय चाललं पाहिजे. त्यासाठी सकाळचं फिरणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही सर्वांनी करावं अशी मी सर्वांना आवाहन करतो. बघू शकता की मित्रांनो, सर्व लातूरातील नागरिकांना, जे नागरिक व्यायामाला वेळ देत नाहीत अशा नागरिकांना हात जोडून विनंती आहे. जसं सर आता सांगितलं की आपण जर 100 वर जगायचं असेल किंवा निरोगी जगायचं असेल, तर तंदुरुस्त जगायचं असेल तर सकाळचा व्यायाम हा केलाच पाहिजे. आणि सर्व मित्रपरिवारांचं, त्यासोबत आमचे कंधारचे तहसीलदार साहेब, आपलं नाव पूर्ण? रामेश्वर गोरे हे कंधारचे तहसीलदार आहेत. हे पण या ठिकाणी येतात आणि व्यायाम करतात. यांचं पण आदर्श घेतला पाहिजे आणि हे जे सर्व जे मित्र आहेत यांचं पण आदर्श घेतला पाहिजे. आणि सकाळी उठून कारणं न सांगता, प्रॉब्लेम न सांगता 1 तास स्वतःसाठी दिलं पाहिजे, असं आदरणीय तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आपलं पण खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.